नमस्कार, गोष्टीची स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मांडव्य ऋषींची कथा ऐकणार आहोत। मांडव्य ऋषी हे एक महान तपस्वी होते। खांडववनात आपल्या आश्रमाबाहेर ते एकदा तपस्या करत बसले होते। मौन व्रत धारण करून ते मंत्र म्हणत होते। इकडे राजाच्या राजवाड्यात चोरी करून चोर पळून चाललेले असतात। तो सैनिकांना चोरांची चाहूल लागते आणि ते चोरांचा पाठलाग करू लागतात। चोर पळत पळत मांडव्य ऋषींच्या आश्रमाजवळ येतात आणि आश्रमात चोरीच्या वस्तूसह लपून बसतात। राजाचे सैनिक आश्रमात जाऊन चोरांचा शोध घेतात। मांडव्य ऋषींच्या आश्रमात सैनिक मुद्देमालासकट चोरांना पकडतात। आश्रमाबाहेर बसलेले मांडव्य ऋषी हे पण चोरांनाच सामील आहेत असे सैनिकांना वाटते आणि ते चोरांबरोबर मांडव्य ऋषींना पण उचलून राजवाड्यात घेऊन जातात। मौन व्रत असल्याने ऋषी काही बोलत नाहीत। राजा सगळ्या चोरांना सुळावर चढवण्याचे आदेश देतो। मौन व्रत असल्याने मांडव्य ऋषी मी चोर नाही हे सांगतच नाहीत। सैनिक चोरांबरोबरच मांडव्य ऋषींना पण सुळावर चढवतात। सुळावर पण त्यांचे मंत्र म्हणणे चालूच असते। 2 दिवसांनी मेलेल्या चोरांना सुळावरून खाली उतरवायला सैनिक येतात। तेव्हा मांडव्य ऋषी हे आपल्या तपसामर्थ्यामुळे जिवंत असतात आणि मंत्र म्हणत असतात। तेव्हा सैनिकांना समजते की हे खरेच ऋषी आहेत आणि आपण या चोरांबरोबर यांना आणून खूप मोठी चूक केली आहे। सैनिक लगेच राजाजवळ जाऊन ही बातमी सांगतात। राजा खूप घाबरतो। त्याच्याकडून शिक्षा देताना खूप मोठी चूक झालेली असते। त्यामुळे एकतर ऋषींचा शाप मिळेल नाहीतर ऋषी हत्येचे पाप लागेल। राजा तातडीने ऋषींजवळ जातो। ऋषींना तात्काळ सुळावरून खाली उतरवण्याचे आदेश सैनिकांना देतो। सैनिक ऋषींना खाली उतरवतात आणि त्यांच्या शरीरात खोल घुसलेला सूळ काढण्याचा प्रयत्न करतात। पण सूळ काही शरीरातून बाहेर निघत नाही। तेव्हा ते तो सूळ कापून टाकतात। त्यामुळे सुळाचा टोकदार भाग मांडव्य ऋषींच्या शरीरातच राहतो। राजा हात जोडून ऋषींना म्हणतो, माझ्यासारखा पापी अज्ञानी माणसाकडून खूप मोठी चूक झाली आहे। कृपया मला माफ करा। तेव्हा मांडव्य ऋषी म्हणतात, राजा, यात तुझी काहीच चूक नाही। चूक असेल तर ती यमधर्मराजाची। तू तर तुझे राजाचे कर्तव्य पार पाडलेस। माझा तुझ्यावर राग नाही। यानंतरही मांडव्य ऋषी तपश्चर्या करत राहतात। त्यांच्या शरीरात राहिलेल्या सुळाच्या टोकाच्या वेदना ते सहन करत राहतात। तपश्चर्याने अनेक सिद्धी आणि दुर्लभ लोक प्राप्त करून घेतात। मग ते यमधर्माला भेटण्यासाठी त्याच्या सभेत जातात आणि त्याला विचारतात की मी असं कोणतं पाप केलंय की ज्यामुळे मला सुळावर जावे लागले आणि ह्या शरीरातील सुळाच्या टोकाच्या वेदना घेऊन जगावे लागत आहे। तेव्हा धर्म म्हणतो की तू लहान असताना एका फुलपाखराला काटा टोचला होतास आणि तो काटा त्याच्या शरीरात तसाच टोचलेला ठेवून त्या फुलपाखराला तू सोडून दिले होतेस। त्यामुळे त्या तुझ्या कृत्याची शिक्षा म्हणून तुला हे सगळे भोगावे लागले। हे ऐकून मांडव्य ऋषींना खूप राग येतो आणि त्या धर्मराजाला म्हणतात की धर्मशास्त्राप्रमाणे मुलाच्या वयाच्या 12व्या वर्षापर्यंत त्याने केलेल्या चुका पाप याची शिक्षा त्याला मिळत नाही, कारण त्याला धर्मशास्त्राचे ज्ञान नसते। तो अज्ञानी असतो। म्हणून बालवयात मी अज्ञानाने केलेल्या चुकीची तू मला शिक्षा केली आहेस। न्यायासनावर बसणाऱ्याची योग्य न्यायदान करण्याची जबाबदारी असते। न्यायासनावर बसून तू चुकीचा न्याय केला आहेस, अन्याय केला आहेस, मोठे पाप केले आहेस। मी तुला या पापासाठी शाप देतो की तू मृत्यूलोकी मनुष्य रूपात जन्म घेशील। मांडव्य ऋषींच्या शापामुळे धर्मराज पृथ्वीवर मानव अवतारात जन्म घेतात। ते आहेत धर्मात्मा विदुर। एका दासीच्या पोटी त्यांचा जन्म होतो। त्यांच्या पूर्ण आयुष्यात ते धर्माने वागतात आणि जन्मभर कौरव आणि पांडवांमध्ये धर्म अधर्माचा गुंता सोडवत राहतात। तर महान तपस्वी असलेल्या मांडव्य ऋषींची गोष्ट आपल्याला कशी वाटली हे मला नक्की सांगा आणि गोष्टीची स्टोरी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा। धन्यवाद।